जगातील 4 प्राचीन संस्कृतींपैकी एक महत्त्वाची संस्कृती म्हणजे आपला भारत देश. अनेक समृद्ध संस्कृतींनी या पवित्र भूमीत आपले मूळ धरले आहेत. त्याचे दाखले आपल्याला पुरातन वास्तू आणि वस्तू यातून मिळतात. प्रत्येक पुढच्या पिढ्यांसाठी हा संस्कृतीचा वसा आहे. आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची साक्ष या वस्तू आपल्या संस्कृतीशी नाळ घट्ट ठेवण्यास मदत करतात. आणि म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी देशाबाहेर गेलेल्या आपल्या पुरातन वस्तू पुन्हा भारतात आणण्याचा दिलेला शब्द ते आता पूर्ण करत आहेत. त्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा अमेरिकेचा दौरा विशेष ठरला आहे. कारण या दौऱ्यामध्ये तस्करीच्या माध्यमातून देशाबाहेर नेलेल्या भारतीय संस्कृतींशी संबंधित 297 अनोख्या आणि दुर्मिळ वस्तू अमेरिकेने भारताला परत दिल्या आहेत. ही खरंच देशवासियांसाठी आनंदाची गोष्ट आहे. यापूर्वीही मोदीजींच्या अमेरिका दौऱ्यात अनेक प्राचीन वस्तू भारताला परत करण्यात आल्या. 2021 मध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अमेरिकेला गेले होते तेव्हा त्यांना 157 दुर्मिळ वस्तू परत करण्यात आल्या. त्यानंतर 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर अमेरिकेने 105 वस्तू भारताला परत केल्या. अमेरिकेतून आत्तापर्यंत 578 प्राचीन आणि अमूल्य वस्तू भारतात परत आणण्यात आल्या आहेत. अमेरिकेबरोबर ब्रिटनमधून 16 आणि ऑस्ट्रेलियातून 14 कलाकृती मायदेशी परत आणण्यात आपल्याला यश मिळालं आहे. नुकताच जुलै 2024 मध्ये 46व्या जागतिक वारसा समितीच्या बाजूने नवी दिल्लीमध्ये अमेरिका आणि भारत यांच्यात सांस्कृतिक मालमत्ता करार झाला. या करारानुसार सांस्कृतिक व पुरातन वस्तूंची अवैध तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.